शिवदत्त कचुरगवळी, प्राध्यापक श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था अंतर्गत श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संभाजीनगर। अर्थशास्त्र विषयाचा शिक्षक आपणा समोर आज एक अतिशय मौल्यवान व्हिडिओ सादर करत आहे। आपल्याला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपणास बोर्डाची प्रश्नपत्रिका जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेली संपूर्ण उत्तर आणि गुणदान पद्धत यासह सादर करू इच्छितो। यामध्ये हा एक विभाग पहिला आहे। वेळ 3 तास, एकूण गुण 80। सूचना मी सांगत नाही, लगेचच प्रश्नाला सुरुवात करत आहे। सूचना अशा आहेत: सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके, आकृत्या काढा। उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे गुण दर्शवतात। सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहा। तर प्रश्न पहिला अ, पुढील विधाने पूर्ण करा। 5 मार्काचा प्रश्न आहे। तर अचूक उत्तरास 1 गुण, एकूण गुण 5। तर पहिला प्रश्न आहे संसाधन वाटपाशी संबंधित असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे? टिंबटिंब। पर्याय आहे अ सूक्ष्म अर्थशास्त्र, ब आहे स्थूल अर्थशास्त्र, क आहे अर्थमिती, ड आहे कृषी अर्थशास्त्र। तर याचं उत्तर लगेचच मी सांगतो आणि वाक्य पूर्ण करतो। तर याचं उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र। संसाधन वाटपाशी संबंधित असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र। आता नंबर 2 आहे एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे? टिंबटिंब। अ आहे एकूण प्राप्ती, ब आहे सीमांत प्राप्ती, क आहे सरासरी प्राप्ती, ड आहे सीमांत खर्च। तर उत्तर आहे सीमांत प्राप्ती। उत्तर लिहिताना लिहायचं आहे एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती। तिसरा प्रश्न आहे मागणी व किंमत यांचा फलन संबंध पुढील पैकी टिंबटिंब या सूत्राने दर्शवता येईल। अ आहे dx = फंक्शन ऑफ px, ब आहे dx = फंक्शन ऑफ pz, क आहे dx = फंक्शन ऑफ y आणि dx = फंक्शन ऑफ dx। तर उत्तर आहे याचा dx = फंक्शन ऑफ px। तर मागणी व किंमत यांचा फलन संबंध पुढील पैकी काय सांगितलं? dx = फंक्शन ऑफ px। भारतातील नंबर 4 भारतातील राष्ट्रीय उत्पन्न समितीचे स्थापना वर्ष? टिंबटिंब। अ 1952, ब 1949, क 1947,
ड 1950. तर 4 नंबरचं उत्तर आहे 1949. तर मग वाक्य पूर्ण करायचं आहे. भारतातील राष्ट्रीय उत्पन्न समितीचे स्थापना वर्ष 1949. नंबर 5, जेव्हा एकूण उपयोगिता टिंब तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. अ वाढते, ब स्थिर असते, क घटते, ड शून्य असते. उत्तर आहे घटते. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. तर अशा प्रकारचा प्रश्न पहिला अ पुढील विधाने पूर्ण करा आपण बघितला. तर या प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेत 5 विधाने दिलेली जातील. उत्तरासाठी प्रत्येकी 4 पर्याय दिले जातील. उत्तर पत्रिकेत योग्य पर्याय निवडून लिहायचा आणि प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण, एकूण गुण 5. तर आता वळूया प्रश्न पहिला ब, विसंगत शब्द. तर विसंगत शब्द अचूक उत्तरास 1 गुण, एकूण गुण 5. पहिला आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. उत्पन्न लवचिकता, एकक लवचिक, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता. तर उत्तर आहे एकक लवचिकता. एकक लवचिक. उत्तर काय आहे? एकक लवचिक. प्रश्न होता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. त्यामध्ये दिलं होतं उत्पन्न लवचिकता, एकक लवचिक, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता. मग यामध्ये विसंगत असणारा शब्द आहे एकक लवचिक. नंबर 2, उत्पन्नाचे घटक नफा, श्रम, भांडवल, संयोजक. तर नफा, उत्तर काय आहे? नफा. उत्पादनाचे घटक नफा, श्रम, भांडवल, संयोजक दिलेले असताना उत्तर आहे नफा. नंबर 3, स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अल्पकालीन बाजार. उत्तर आहे 3 नंबर, अत्यल्पकालीन बाजार. तर पुन्हा बघा प्रश्न. स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. तर उत्तर आहे अल्पकालीन बाजार. नंबर 4, बँक खात्याचे प्रकार. बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते, चालू ठेव खाते. उत्तर आहे डीमॅट खाते. बँक खात्यांचे प्रकार बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते, चालू ठेव खाते. विसंगत शब्द आहे डीमॅट खाते, म्हणजे उत्तर आहे डीमॅट खाते. नंबर 5, सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण. महसुली खर्च, भांडवली खर्च, उपभोग खर्च, विकास खर्च. तर उत्तर आहे उपभोग खर्च. सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण महसुली खर्च, भांडवली खर्च, उपभोग खर्च, विकास खर्च. विसंगत शब्द आहे उपभोग खर्च. उत्तर आहे उपभोग खर्च. आता प्रश्न पहिल्यामधीलच क प्रश्न आहे. या अगोदरची सूचना लक्षात घ्या. विसंगत शब्द ओळखा. प्रश्नपत्रिकेत 5 प्रश्न प्रत्येकी 4 शब्दासह दिले जातील. विद्यार्थ्यांनी दिलेल्या शब्दातील विसंगत शब्द ओळखून केवळ तो शब्द उत्तरपत्रिकेत लिहावा. उत्तरे लिहिताना त्यांचा क्रम बदलू नये. आता प्रश्न पहिला क, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 5 गुण आहेत.
प्रत्येक उत्तरास 1 गुण, एकूण गुण 5. नंबर 1, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. तर उत्तर आहे विक्री खर्च. नंबर 2, करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर, प्रत्यक्ष कर. नंबर 3, वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, उपयोगिता. नंबर 4, उत्पादन कार्यात भांडवली यंत्रसामग्रीची होणारी झीज, घसारा. नंबर 5, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. यामध्ये आहे मागणी. तर या प्रश्न पहिला क मध्ये सूचना अशा प्रकारची होती. प्रश्नपत्रिकेत 5 विधाने दिली जातील. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत विधान लिहून त्यापुढे उत्तर लिहावे. उत्तरे लिहिताना त्यांचा क्रम बदलू नये. तर हा प्रश्न पुन्हा मी रिपीट करतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेला दिसत नाही. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. तर विक्री खर्च. करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर, प्रत्यक्ष कर. 3 नंबर, वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, उपयोगिता. नंबर 4, उत्पादन कार्यात भांडवली यंत्रसामग्रीची होणारी झीज, घसारा. नंबर 5, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, मागणी. आता प्रश्न पहिला ड, सहसंबंध पूर्ण करा. तर नंबर 1, पेन आणि शाई डॅश डॅश चौकट दिलेली आहे. चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू दिलेली आहे. तर पूरक वस्तू पेन आणि शाईच्या समोर लिहायचे, पूरक वस्तू. 2 नंबरचं चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू आहे, तर पेन आणि शाई पूरक वस्तू आहे. नंबर 2, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र डॅश डॅश चौकट दिलेली आहे. तर उत्तर आहे जंगल. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल. आणि नंबर 3, डॅश डॅश मूळ वर्ष किंमत, P1 चालू वर्ष किंमत. तर 3 नंबर आहे P0 मूळ वर्ष किंमत, P1 चालू वर्ष किंमत. नंबर 4, म्हणजे त्या रिकाम्या जागेत भरायचं आहे P0 मूळ वर्ष किंमत. अगोदरच्या प्रश्नामध्ये स्थूल अर्थशास्त्रासमोर जंगल हा शब्द लिहायचा आहे. त्या अगोदरचा म्हणजे नंबर 1चा पेन आणि शय्या समोर पूरक वस्तू असं लिहायचं आहे. नंबर 4, मागणी वक्र डॅश डॅश चौकट दिलेली आहे. पुरवठा वक्र वर जाणारा. तर 4 नंबरचं उत्तर आहे खाली येणारा. मागणी वक्र डॅश डॅश मध्ये लिहायचं आहे खाली येणारा. मागणी वक्र खाली येणारा असतो म्हणून खाली येणारा. पुरवठा वक्र वर जाणारा असतो म्हणून वर जाणारा. नंबर 5, तात्विक अडचण हस्तांतरित देणे डॅश डॅश मालाच्या साठ्याचे मूल्य. तर तात्विक अडचण हस्तांतरित देणे आणि व्यावहारिक अडचण मालाच्या साठ्याचे मूल्य. प्रकरण 7 मधील हे प्रश्न आहे. प्रत्येकाचं प्रकरण सांगत बसत नाही मी, तर फक्त या प्रश्नाचं सांगितलं. तात्विक अडचण हस्तांतरित देणे आणि व्यावहारिक अडचण मालाच्या साठ्याचे मूल्य, प्रकरण 7. तर हा प्रश्नही झालेला आहे. आता प्रश्न पहिल्यावर आधारित
रिकाम्या जागा म्हणजे पर्यायी प्रश्न कसे असतात सविस्तरपणे बघू. जो प्रश्न घेतला त्याच्यावर आणखी उदाहरणं म्हणून आपण अपेक्षित प्रश्न संच मध्ये जे काही योग्य पर्याय निवड आहे ते आपण घेणार आहोत. तर बघा, प्रकरण पहिल्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रांचा परिचय, यामध्ये तसे प्रश्न कोणते आहे बघा. नंबर 1, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. तर लगेच उत्तर सांगतो मी. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. पर्याय सांगणार नाही, लगेच मी उत्तर सांगणार आहे कारण वेळ लिमिटेड आहे. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे 3 नंबर फक्त अ. मग फक्त अ म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे, उत्तर आहे फक्त 3 नंबरचं अ, सूक्ष्म अर्थशास्त्र. नंबर 2, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धती. पर्याय तुम्ही बघून घ्यायचे आहे, लगेच उत्तर सांगतो. 2 नंबरचं उत्तर आहे 3 फक्त क. मग फक्त क म्हणजे विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत कोणती, तर फक्त क. 3 नंबर फक्त क म्हणजेच विभाजन पद्धत. 3 नंबर आहे चुकीची जोडी शोधा. तर चुकीची जोडी नंबर 1 ॲडम स्मिथ, त्याची जोडी आहे अर्थशास्त्राचे जनक. सूक्ष्म अर्थशास्त्र त्याची जोडी दिलेली आहे. आता ही बरोबरच असेल असं नाही, चूक बी असू शकते, बरोबर पण असू शकते. तर तुम्ही ते ओळखायचं आहे. राशी पद्धत. नंबर 3 स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोल अशी जोडी आहे. अल्फ्रेड मार्शलची जोडी आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. म्हणजे प्रश्न ॲज इट इज मी तुम्हाला सांगितला. 3 नंबरचं उत्तर आहे 2ब. मग 2ब म्हटल्यानंतर उत्तर कोणतं येईल? सूक्ष्म अर्थ राशी पद्धत. चुकीची जोडी कोणती आहे मग? सूक्ष्म अर्थशास्त्र राशी पद्धत. त्यानंतरचा प्रश्न आहे 4था, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. मी पर्याय सांगत नाही, लगेच उत्तर सांगतो. नंबर 4 पहिलं अ ब ड. नंबर 4थ्या प्रश्नाचं नंबर 1 अ ब ड. मग 1 म्हटल्यानंतर अ ब ड, त्यामध्ये अ उपभोग फलन पण आलं, ब गुंतवणूक फलन पण आलं आणि रोजगार पातळी सुद्धा आलं. फक्त वैयक्तिक मागणीचा समावेश त्यात येत नाही. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीसाठी उत्तर आहे अ ब ड. अ चा पर्याय आहे उपभोग फलन, ते पण यामध्ये समाविष्ट आहे. ब चा पर्याय आहे गुंतवणूक फलन, हेही उत्तर त्याचं आहे. आणि ड रोजगार पातळी हे सुद्धा त्याचं उत्तर आहे, म्हणून ते अ ब ड. तुम्ही तिघांना टिक मार्क करू शकता किंवा तुम्ही उत्तरामध्ये नंबर 1 अ ब, नंबर 4 तो उत्तर नंबर 1 अ ब ड असं लिहायचं आहे.
आता प्रकरण दुसरे, उपयोगिता विश्लेषण. तर उपयोगिता विश्लेषणामध्ये रक्तपेढी, ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे. फक्त ड. काय सांगितलं? फक्त ड. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. फक्त ड म्हणजे काल उपयोगिता. रक्तपेढी, ब्लड बँक हे काल उपयोगिता याचे उदाहरण आहे. आता प्रकरण तिसरे, मागणीचे विश्लेषण. नंबर 1, एखादी गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूची एकत्रित मागणी केली जाते. तर पहिल्याचं उत्तर आहे 4 नंबरचं फक्त क. मग फक्त क म्हणजे संयुक्त आणि पूरक. संयुक्त ऑब्लिक पूरक, त्याला आपण पूरकही म्हणू शकतो, संयुक्त सुद्धा म्हणू शकतो. एखादी गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते. तर पर्याय आहे फक्त क, संयुक्त ऑब्लिक पूरक. नंबर 2, हलक्या प्रतीच्या वस्तूंची मागणी व उत्पन्न यातील संबंध. त्याचं उत्तर आहे 2 अ ब क. त्याचं उत्तर काय आहे? 2 अ ब क दिलेलं आहे का यात? दिलेलं दिसत नाही. सॉरी, त्याचं उत्तर काय आहे? 2 नाही, तर त्याचं उत्तर आहे 3 फक्त ब. पुन्हा प्रश्न रिपीट करतो चूक झाल्यामुळे. नंबर 2, हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी व उत्पन्न यातील संबंध. उत्तर आहे 2. 2चं उत्तर आहे 3 फक्त ब. फक्त ब म्हणजे कोणतं येईल? व्यस्त संबंध. ब मध्ये काय दिलेलं आहे? ब मध्ये पर्याय काय दिलेला आहे? व्यस्त संबंध. हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी व उत्पन्न यातील संबंध कसा आहे? मग व्यस्त संबंध. आता प्रकरण तिसरं झालेलं आहे. आता आपलं काही बाकी आहे का बघा? प्रकरण चौथं. मात्र प्रकरण चौथ्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न उपलब्ध नाहीत, म्हणून प्रकरण 5वं घेतलेलं आहे, बाजाराचे प्रकार. नंबर 1, एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. तर मक्तेदारी युक्त स्पर्धा, पूर्ण स्पर्धा, अल्पाधिकार असे पर्याय आहे. तर आपण डायरेक्ट उत्तर घेऊया. एकजिनसी वस्तू हे बाजाराचे वैशिष्ट्य आहे. पहिल्याचं कितवा पर्याय आहे? तर पहिल्याचा पर्याय आहे 4था, फक्त क. मग फक्त क म्हणजे पूर्ण स्पर्धा. फक्त क म्हणजे काय? पूर्ण स्पर्धा. एकजिनसी वस्तू हे पूर्ण स्पर्धा या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. नंबर 2, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर पुढील प्रमाणे केले जाते. तर उत्तर आहे 2 नंबरचं. 2 नंबरचं उत्तर कोणतं असेल? तर दुसऱ्याचं उत्तर 3 नंबरचा पर्याय आहे फक्त अ. मग आपल्याला शोधायचं आहे फक्त अ. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर पुढील प्रमाणे केले जाते. तर अ ला आपल्याला राईट करायचं आहे, ते शक्य नाही झालं. तर फक्त कुठे दाखवलेलं आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये.
स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. अगदी सुटसुटीत प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही जर व्यवस्थित, काळजीपूर्वक, अचूकपणे लक्ष दिलं तर तुम्हाला निश्चितच 100% मार्क्स मिळू शकतात. नंबर 3, चुकीची जोडी ओळखा. नंबर एक पूर्ण स्पर्धा समोर अनेक ग्राहक दिलं. नंबर 2, मक्तेदारी समोर अनेक विक्रेते दिले. नंबर 3, मक्तेदारी युक्त स्पर्धा समोर अनेक ग्राहक दिले आणि अल्पाधिकार समोर अनिश्चितता अशी जोडी दिलेली आहे. पर्याय सांगणार नाही मी. 3 नंबरचं उत्तर आहे 2ब, मक्तेदारी अनेक विक्रेते. ही जोडी चूक आहे. कारण पूर्ण स्पर्धा अनेक ग्राहक बरोबर आहे, मक्तेदारी युक्त स्पर्धा अनेक ग्राहक बरोबर आहे आणि अल्पाधिकार अनिश्चितता बरोबर आहे. तर मक्तेदारीमध्ये अनेक विक्रेते असत नाही, म्हणून ती चुकीची जोडी आहे. नंबर 4, पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची आहे. तर 4 नंबरचा प्रश्न असल्या कारणाने आपल्याला 4 मध्ये काय सांगितलं तर दुसरा पर्याय फक्त ब. मग आपण शोधायचा. ब आहे किंमत स्वीकारणारा. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका किंमत स्वीकारणारा या प्रकारची असते. आता प्रकरण 6, किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने. काय प्रश्न विचारला मी तर किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने. उत्तर आहे दुसरा पर्याय अ आणि ब. दुसरा पर्याय अ आणि ब. मग अ पण आणि ब पण याचं उत्तर आहे. अ आहे मग निर्देशांकांचे भौगोलिक साधन. ब आहे हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. तर किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने कोणती? अयोग्य संबंध. तर अ आहे निर्देशांकांचे भौगोलिक साधन, ब आहे हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. आता नंबर 2, निर्देशांकाचे महत्त्व पुढील विधानातून शोधा. मग आता 2 नंबरचं उत्तर काय आहे तर 2 नंबरसाठी उत्तर दिलं चौथा पर्याय. त्यामध्ये आहे अ ब क. अ ब क. ड मात्र वगळायचा. मग निर्देशांकांचे महत्त्व पुढील विधानातून शोधा. अ आहे भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. ब आहे भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. क आहे योग्य धोरणांची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. नंबर 3, भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. 3 नंबरचं उत्तरासाठी पर्याय दिलेला आहे एक पर्यायामध्ये उत्तर आहे ब, क आणि ड. ब, क, ड. अ यामध्ये वगळायचं आहे. तर भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने कोणती तर ब मध्ये सांगितलं विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. क आहे बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते. ड आहे भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लासपेअर आणि पास्चेची पद्धत वापरली जाते. आता प्रकरण 7. नंबर 1 आहे 7व्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते. कारण तर 1 नंबरसाठी उत्तर काय दिलेलं आहे बघा. पर्याय 1 दिलेला आहे.
फक्त काय दिलेलं आहे, नाही सॉरी पर्याय 1 साठी उत्तर दिलेलं आहे, 2 नंबरचा पर्याय फक्त ब. उत्तर काय आहे, दुहेरी मोजमाप टाळले जाते. नंबर 1 प्रश्न होता, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण ब त्याचं उत्तर आहे. ब मध्ये लिहिलेलं आहे दुहेरी मोजमाप टाळले जाते. नंबर 2 म्हणजे प्रकरण 7व्यातला दुसरा प्रश्न आहे, दुसरं पर्यायी प्रश्न आहे, म्हणजे योग्य पर्याय निवडा मधील दुसरा आहे प्रकरण 7व्यातला. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. तर दुसऱ्यासाठी पर्याय तिसरा वापरायचा आहे, फक्त ब. मग तिसरा ब, फक्त ब म्हणजे कोणता आहे, ब मध्ये काय सांगितलं, स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. प्रश्न बघा पुन्हा एकदा म्हणजे तुमच्या लक्षात क्लिअरली येईल. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. आता हे झाले तुमचे 7 प्रकरण. आता प्रकरण 8वे. तसे प्रकरण 10 आहेत. तर प्रकरण 8वे आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. आणि प्रकरण 7व्याचं नाव सांगितलं का तुम्हाला मी, राष्ट्रीय उत्पन्न होतं. तर प्रकरण 8वे आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. नंबर 1, पुढीलपैकी या अर्थशास्त्राच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवर आहे. तर पर्याय कोणता शोधावा लागेल आता, उत्तर नीट समजून घ्या. पहिल्यासाठी तिसरा पर्याय आहे, पहिल्यासाठी तिसरा पर्याय क. कोणता, क. क काय आहे मग, ह्यू डॅल्टन. पुढीलपैकी या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवर आहे. उत्तर आहे 3 क. क मध्ये दिलं आहे मग ह्यू डॅल्टन. नंबर 2, करेतर उत्पन्न मार्गाची ऑब्लिक स्रोताची पुढील वगैरे नाही, हा आहे, करेतर उत्पन्न मार्गाची ऑब्लिक स्रोताची उदाहरणे. अगोदर उदाहरणे पुढीलपैकी आहेत, पुढील शब्द नंतर आहे. तर दुसऱ्याचं उत्तर आहे चौथा पर्याय क आणि ड. चौथा पर्याय क आणि ड. मग क कोणता आहे, शुल्क. ड कोणता आहे, विशेष कर. पुन्हा आपण वाक्य रिपीट करूया म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. करेतर उत्पन्न मार्गाची स्रोताची पुढील उदाहरणे पुढीलपैकी आहेत. तर क आणि ड वाचायचं आहे, शुल्क आणि ड विशेष कर. योग्य जोडीचा पर्याय ओळखा. आता हा प्रश्न पूर्णच तुम्हाला सांगावा लागेल. प्रत्यक्ष कर, करेतर उत्पन्न. अप्रत्यक्ष कर, चलनवाढ. अशा जोड्या आहेत त्या. प्रत्यक्ष कर समोर जोडी आहे करेतर उत्पन्न, अप्रत्यक्ष करासमोर जोडी आहे चलनवाढ. मग या बरोबर असतील किंवा चुकीच्या असतील, तुम्ही ते ओळखायचं आहे. नंबर 3, शुल्क व दंड. क वस्तू व सेवा कर, जीएसटी. त्या समोर अ ब क ड. ब गट आहे, अ गट आहे 1 2 3 4. शुल्की अंदाजपत्रक 4 नंबर आणि त्यासमोर त्याची जोडी आहे ड व्यक्तिगत उत्पन्न कर. मग तिसऱ्याचं उत्तर काय आहे, तिसऱ्याचं उत्तर आहे क. आता क मध्ये काय सांगितलेलं आहे मग,
1 2 3. तिसऱ्याचं क आहे. तर क मध्ये सांगितलेलं आहे पहिल्याचं ड. काय सांगितलं? पहिल्याचं ड, दुसऱ्याचं क, तिसऱ्याचं अ, चौथ्याचं ब. हे उत्तर आहे पर्याय क. मग तुम्ही काय सांगाल त्याचं उत्तर? क मध्ये तुम्हाला काय सांगावं लागेल? पहिल्याचं ड, योग्य जोडीचा पर्याय ओळखा. म्हणजे पहिल्याचं ड उत्तर आहे. प्रत्यक्ष कर, व्यक्तिगत उत्पन्न कर, असं त्याचा अर्थ. नंबर 2 अप्रत्यक्ष कर क, वस्तू व सेवा कर जीएसटी. नंबर 3 शुल्क व दंड अ, करेतर उत्पन्न. नंबर 4 शिल्लकी अंदाजपत्रक ब, चलनवाढ. पुन्हा बघा, क पर्याय बरोबर सांगितलं म्हणजे उत्तर कसे त्याचे? एक प्रत्यक्ष कर, व्यक्तिगत उत्पन्न करवर प्रत्यक्ष कर बसतो किंवा लावतात. बसतो म्हणजे लावतात. नंबर 2 अप्रत्यक्ष कर, वस्तू व सेवा कर जीएसटी. अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर व्यक्तिगत उत्पन्नावर असतो, तर अप्रत्यक्ष कर वस्तू व सेवा कर असतो. म्हणजे वस्तू व सेवा वर असतो. जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. नंबर 3 शुल्क व दंड, करेतर उत्पन्न, कर सोडून इतर उत्पन्न, शुल्क व दंड. नंबर 4 शिल्लकी अंदाजपत्रक ब, चलनवाढ. शिल्लकी अंदाजपत्रक समोर काय येईल? चलनवाढ. म्हणजे तुम्हाला ह्या जोड्या लावायच्या नाहीये. लावल्या तरी चालेल, पण तुम्ही डायरेक्ट क पर्याय लिहिला तरी चालेल आणि जोड्या मी सांगितल्याप्रमाणे लिहिल्या तरी चालेल. नंबर 4 आहे सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्ये येतात. तर सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्ये येतात. चौथ्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं चौथ्याचं? एक पर्याय सांगितला ब को. चौथ्याचं ब को. मग ब बघा शिक्षण व आरोग्य सेवा, क बघा सामाजिक सुरक्षा उपाययोजना. सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. शिक्षण व आरोग्य येतं, शिक्षण व आरोग्य सेवा येते आणि सामाजिक सुरक्षा उपाययोजना येते. मग ब क ला तुम्ही राईट करू शकता किंवा चौथ्या पर्यायामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे उत्तर ब क. नाही, चौथ्याचं उत्तर एक पर्यायामध्ये, चौथ्याचं उत्तर एक पर्यायामध्ये ब क. एकला तुम्हाला राईट करावं लागेल किंवा ब किंवा क ला राईट करावं लागेल. कारण सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. तर ब आहे शिक्षण व आरोग्य सेवा, क आहे सामाजिक सुरक्षा उपाययोजना. आता प्रकरण 9 आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आता एक आहे पत नियंत्रणाची संख्यात्मक साधने. मग त्याचं उत्तर काय आहे? पर्याय 1 उत्तर आहे. उत्तर पर्याय 1 म्हणजे अ ब क आहे. अ ब क. फक्त कर्जाचे नियंत्रित वाटप येत नाही. पत नियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहे? तर बँक रेटला तुम्ही राईट करू शकता, खुल्या बाजारातील रोखे व्यवहाराला राईट करू शकता आणि क बदलते गुणोत्तर रोकड निधीचे, कंसात रोकड निधीचे. तर असे तुम्ही तिघांना राईट करू शकता किंवा पर्यायामध्ये अ ब क तुम्ही लिहू शकता. नंबर 2 असंघटित नाणे बाजार पुढील घटक असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात.
तर चौथा पर्याय आहे अकड. अकड. मग अकड म्हटल्यानंतर अ ला राईट करा, क ला राईट करा, ड ला राईट करा. असंघटित नाणे बाजार पुढील असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात. अ आहे सावकार, क आहे हुंडी, ड आहे चिटफंड. किंवा तुम्ही पर्यायाला सुद्धा राईट करू शकता 4 नंबरच्या अकड. किंवा सावकार समोर राईट करा, हुंडी समोर राईट करा, चिटफंड समोर राईट करा, तरी तुम्हाला मार्क्स मिळतीलच. तर प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार. विदेशी व्यापाराची भूमिका. उत्तर आहे अ ब क. उत्तर काय आहे? अ ब क. विदेशी व्यापाराची भूमिका. अ आहे परकीय चलन निर्मिती, हे सुद्धा येतं. ब आहे गुंतवणुकीस प्रोत्साहन, हे सुद्धा येतं. आणि क श्रम विभागणी, हे सुद्धा येतं. अ ब क. विदेशी व्यापाराची भूमिका, परकीय चलन निर्मिती, ब गुंतवणुकीस प्रोत्साहन, क श्रम विभागणी. तुम्ही पर्याय 1 ला राईट करा किंवा अ ब क तिघांना राईट करा. श्रम वाचवायचे असेल तर 1 ला राईट करा. जर तुम्हाला डिटेल्स सविस्तर लिहायचं असेल तर अ ला राईट करा, परकीय चलन निर्मिती, ब ला गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि क ला श्रम विभागणी, असं देखील तुम्ही करू शकता. आता दुसरा प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवर घेणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पहिला घेतला होता पुढील विधाने पूर्ण करा, तर तो आपण घेतला. त्यानंतर याच प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा प्रश्न होता, म्हणजे ब. दुसऱ्याला आपण पहिल्यातलाच ब, दुसरा म्हणता येणार नाही, पहिल्यातलाच उपप्रश्न ब होता, विसंगत शब्द ओळखा. मग विसंगत शब्द ओळखा हाच प्रश्न आपण घेऊया. सहसंबंध 2 नंबरला जरी दिलेला असेल तरी आपण विसंगत शब्द ओळखा घेऊया. तर बघा मग विसंगत शब्द ओळखा. नंबर 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, या शब्दाला अनुसरून असणारे शब्द सोडून विसंगत शब्द ओळखायचा आहे. तर उत्तर आहे नंबर 1, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. म्हणजे या प्रश्नाचं क्रमांक आहे 1, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. त्यानंतर नंबर 2, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, किंमत पातळी. तर या ठिकाणी किंमत पातळी हा एक विसंगत शब्द आहे. आणि वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न हे अनुसरून शब्द आहेत. एकाला एक पर्यायी शब्द आहेत, एका गटात बसणारे शब्द आहेत. मात्र किंमत पातळी हा शब्द या गटात बसत नाही, अर्थात तो विसंगत आहे. नंबर 3, किंमत पातळी, रोजगार पातळी, खंड निश्चिती, राष्ट्रीय उत्पन्न. तर 3 मध्ये आहे खंड निश्चिती. कारण किंमत पातळी, रोजगार पातळी, राष्ट्रीय उत्पन्न एका गटात बसतात, खंड निश्चिती त्या गटात बसत नाही, म्हणजे खंड निश्चिती हा एक विसंगत शब्द आहे. नंबर 4, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत.
मग या ठिकाणी आहे नंबर 4 सुद्धा आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. तर हा प्रश्न डबल झाला की काय? तर हा प्रश्न कदाचित डबल झालेला आहे. तर वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर 4 आहे विसंगत शब्द आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. नंबर 5 आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर नंबर 5 ला आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. नंबर 6 नफा, भूमी, श्रम, भांडवल. यामध्ये भूमी, श्रम, भांडवल हे एका गटात बसतात, मात्र नफा या गटात न बसणारा शब्द आहे, म्हणजे विसंगत शब्द आहे. तर नफा, भूमी, श्रम, भांडवल त्याचं उत्तर आहे नफा. तर आता उपयोगिता विश्लेषण प्रकरण पहिल्यातील प्रश्न बघितले आपण. विसंगत शब्द ओळखा, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता उपयोगिता विश्लेषण. नंबर 1 हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सोने. यामध्ये आहे सोने. नंबर 2 पुस्तक, वही, खडू, दारू. यामध्ये आहे दारू. नंबर 3 शिक्षक, गायक, दंतवैद्य, खुर्ची. यामध्ये आहे खुर्ची. नंबर 4 गाडी, दूरदर्शन, संच, भाकरी, पट्टी. 4 मध्ये आहे भाकरी. तर त्यानंतर 5वं आहे हिरे, सोने, चांदी, पाणी. त्यामध्ये आहे पाणी. आता प्रकरण 3 अ मागणीचे विश्लेषण. त्यामध्ये पहिलं आहे वही, पेन, पंखा, श्रम. त्यामध्ये श्रम वेगळा आहे. नंबर 2 मागणीचे प्रकार, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, समिश्र मागणी, बाजार मागणी. यामध्ये आहे बाजार मागणी. नंबर 3 पट्टी, पेन्सिल, गहू, कागद. यामध्ये आहे गहू वेगळा शब्द. नंबर 4 भूमी, श्रम, भांडवल, कापड. यामध्ये आहे कापड. नंबर 5 औषधे, शीतपेये, मासिके, अत्तर. यामध्ये आहे शब्द औषधे. आता प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता. नंबर 1 आहे नंबर 1 आहे लवचिकतेचे प्रकार. किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, कमी लवचिकता, छेदक लवचिकता. उत्तर आहे कमी लवचिकता. नंबर 2 मिठाई, बिस्किटे, फळे, औषधे. उत्तर आहे औषधे. नंबर 3 अत्तर, वनस्पती तूप, कपडे, शीतपेये. 3 नंबरचं उत्तर आहे वनस्पती तूप. नंबर 4 आता वनस्पती तूप का घेतलं? नंबर 3 मध्ये वनस्पतीपासून बनवलेलं आहे म्हणून. नंबर 4 शीतपेय, साबण, मीठ, बिस्किटे. चौथ्याचं उत्तर आहे मीठ. मग मीठ का घेतलं? शीतपेय, साबण, बिस्किटे यापेक्षा मीठ शब्द वेगळा आहे. नंबर 5 धुलाई यंत्र, लाकडी खुर्ची, कपाट, दूध. यामध्ये धुलाई यंत्र, लाकडी खुर्च्या, कपाट एका गटात बसतात, दूध त्या गटात बसत नाही, अर्थात विसंगत आहे. नंबर 6 भाजीपाला, अंडी, दूरदर्शन, संच, फळे. यामध्ये आहे दूरदर्शन संच. आता प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण. नंबर 1 प्राप्ती संकल्पना, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च, सीमांत प्राप्ती. उत्तर आहे एकूण खर्च. प्राप्ती संकल्पनेमध्ये एकूण खर्च येत नाही, एकूण प्राप्ती येते, एकतर सरासरी प्राप्ती येते, सीमांत प्राप्ती येते, एकूण खर्च येत नाही, म्हणून विसंगत शब्द आहे एकूण खर्च. नंबर 2 कापड, पंखे, दुचाकी, वाहने, अंडी. यामध्ये अंडी येते, कारण कापड, पंखे, दुचाकी, वाहने
या वस्तू आहेत आणि अंडी हा शब्द वेगळा आहे. अंडी हे विसंगत शब्द आहे. विसंगत म्हणजे गटात न बसणारा, वेगळा. नंबर 3, दुर्मिळ चित्रे, भाजीपाला, वातानुकूलित यंत्र, ऐतिहासिक नाणी. 3 मध्ये आहे वातानुकूलित यंत्र. कारण दुर्मिळ चित्रे, भाजीपाला आणि ऐतिहासिक नाणी ही एका गटात बसतात, मात्र वातानुकूलित यंत्र एक गटात बसत नाही. नंबर 4, फळे, मासे, फुले, वह्या. यामध्ये फळे, मासे, फुले हे वेगळ्या शब्दात बसतात, म्हणजे वेगळ्या शब्दात नाही, एक्स्ट्रीमली सॉरी, एक वेगळ्या गटात बसतात, मात्र वह्या त्या गटात बसत नाही. तर वह्या हे आहे विसंगत शब्द. वह्या हा विसंगत शब्द आहे. नंबर 5 प्रकरण आहे बाजाराचे प्रकार. तर स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार: पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. यामध्ये स्पर्धेनुसार बाजाराच्या प्रकारात अत्यल्पकालीन बाजार येत नाही, तो आहे विसंगत शब्द. नंबर 2, विक्री खर्च, मोफत भेटवस्तू, फलक, जाहिरात, खिडकी प्रदर्शन, पेटंट. यात आहे पेटंट. नंबर 3, मक्तेदारीची वैशिष्ट्ये, किंमत, करता, प्रवेश निर्गमन, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूचा बाजार अभाव. 3 ला उत्तर आहे अनेक विक्रेते. तर मक्तेदारीची वैशिष्ट्ये काय आहे? 3 नंबरचा वेगळा शब्द अनेक विक्रेते. कारण अनेक विक्रेते पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे फक्त किंमत, करता, प्रवेश निर्गमन आणि पर्यायी वस्तूचा बाजाराचा अभाव. 3 नंबरचं उत्तर काय आहे मग? अनेक विक्रेते. नंबर 4, कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, ओपेक, स्वामित्व, बोधचिन्ह. कायदेशीर मक्तेदारी समोर उत्तर आहे, समोर म्हणजे त्याचं उत्तर आहे ओपेक, OPEC, ओपेक. कायदेशीर मक्तेदारीमध्ये पेटंट येतं, स्वामित्व येतं, बोधचिन्ह येतं, मात्र ओपेक येत नाही. नंबर 5, स्थळानुसार बाजार, स्थानिक बाजार, अल्पाधिकार बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. याचं उत्तर आहे अल्पाधिकार बाजार. स्थळानुसार बाजार म्हणजे फक्त स्थानिक बाजार येईल, दुसरा राष्ट्रीय बाजार येईल, एक तर आंतरराष्ट्रीय बाजार येईल, अल्पाधिकार बाजार येणार नाही. नंबर प्रकरण 6 निर्देशांक. साध्या निर्देशांकाचे प्रकार: लास्पेरचा किंमत निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक. यामध्ये उत्तर आहे लास्पेरचा किंमत निर्देशांक. प्रकरण 7 आहे राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 1, हस्तांतरित उत्पन्न, निवृत्ती वेतन, बेकार भत्ता, वेतन, बक्षीस. उत्तर आहे वेतन. नंबर 2, राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्ये: आर्थिक वर्ष, पैशात व्यक्त केलेले मूल्य, स्थिर संकल्पना, प्रवाही संकल्पना, स्थिर संकल्पना. त्याचं उत्तर आहे तर हस्तांतरित उत्पन्न, निवृत्ती वेतन, बेकार भत्ता, वेतन, बक्षीस. यामध्ये कोणतं आहे? वेतन. नंबर 2, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. यामध्ये आर्थिक वर्ष, पैशात व्यक्त केलेले मूल्य, स्थिर संकल्पना, प्रवाही संकल्पना. यात उत्तर आहे स्थिर संकल्पना. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार: कर्ज, परदेशी बँका, जागतिक बँका, नाणेनिधी, मध्यवर्ती बँक. उत्तर आहे मध्यवर्ती बँक. नंबर 2, करेतर उत्पन्न, शुल्क, दंड, संपत्ती कर, अधिभार, संपत्ती कर. त्यानंतर 3, शुल्क, भेटी, अनुदाने, वस्तू व सेवा कर. 3चं उत्तर आहे वस्तू व सेवा कर. नंबर 4, अंदाजपत्रकाचे प्रकार: तुटीचे अंदाजपत्रक, शून्याधारित अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक. 4 नंबरचं उत्तर आहे शून्याधारित अंदाजपत्रक. नंबर 5, संपत्ती कर, नफ्यावरील कर, कस्टम ड्युटी, संपत्ती कर. त्याचं उत्तर आहे कस्टम ड्युटी. नंबर 9 म्हणजे प्रकरण नंबर 9,
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. संघटित क्षेत्र सावकार, व्यापारी बँका, सहकारी बँका, भारतीय रिझर्व्ह बँक. उत्तर आहे सावकार. त्यानंतर संख्यात्मक पतनियंत्रण, बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, परकीय विनिमय दर, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर. उत्तर आहे परकीय विनिमय दर. नंबर 3, बँक खात्याचा प्रकार, बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते, चालू खाते. उत्तर आहे डीमॅट खाते. नंबर 4, वित्तीय मालमत्ता, रोखे, भूमी, सरकारी रोखे, व्युत्पन्न रोखे. उत्तर आहे भूमी. प्रकरण 4, भारताचा विदेशी व्यापार. नंबर 1, विदेशी व्यापाराचे प्रकार, स्थानिक व्यापार, आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार. उत्तर आहे स्थानिक व्यापार. नंबर 2, भारताच्या निर्यातीतील वस्तू, सोने, तयार कपडे, चहा, तांदूळ. उत्तर आहे सोने. नंबर 3, भारताच्या आयातीतील वस्तू, पेट्रोलियम, ताग, पोलाद, खते. उत्तर आहे ताग. नंबर 4, भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार, अमेरिका, जपान, श्रीलंका, जर्मनी. उत्तर आहे श्रीलंका. नंबर 5, वित्तीय मालमत्ता, रोखे, भूमी, सरकारी सुरक्षा, दुय्यम ठेवी. उत्तर आहे भूमी. तर अशा प्रकारे आपण ब प्रश्न अभ्यासला. तर थोडंसं स्पीडनं जाऊया आपण. तर पहिली प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. ती प्रश्नपत्रिका आहे जुलै 2023. तर क आहे परिभाषिक शब्द लिहा. तर तो घेऊन टाकूया आपण पटकन. परिभाषिक शब्द लिहा. तर परिभाषिक शब्द छोटासा प्रश्न असतो. तर लिहून घ्या. लिहून नाही तर समजावून घ्या. आर्थिक परिभाषिक शब्द लिहा. आता प्रकरण वगैरे मी सांगत बसणार नाही. का सांगायचे काही हरकत नाही, पटकन सांगतो मी. प्रकरण पहिले, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. नंबर 1, स्थूल अर्थव्यवस्थेच्या समतोलाचे संतुलनाचे विवेचन करणारा समतोलाचा संतुलनाचा प्रकार. उत्तर आहे समग्र समतोल संतुलन. यामध्ये काही उत्तर दिलेलं नसतं, पर्याय वगैरे काही दिलेलं नसतं. उत्तर तर कुठेच दिलेलं नसते, पण काही ठिकाणी पर्याय असतात. यात पर्याय वगैरे काही नसतो. नंबर 2, आर्थिक चलांचे समुच्चयात्मक परिमाण, समग्रलक्षी समग्र आर्थिक चले. नंबर 3, आर्थिक चलांचे सूक्ष्म परिमाण, सूक्ष्मलक्षी सूक्ष्म आर्थिक चले. नंबर 4, भांडवलाचा मोबदला, व्याज. आता प्रकरण दुसरे, उपयोगिता विश्लेषण. नंबर 1, आरोग्यासाठी हितकारक ठरणारा वस्तूतील गुणधर्म, उपयुक्तता. नंबर 2, वस्तूच्या प्रकरण दुसरे आहे उपयोगिता विश्लेषण. त्यामधील प्रश्न आहे नंबर 1, आरोग्यासाठी हितकारक ठरणारा वस्तूतील गुणधर्म, उपयुक्तता. नंबर 2, वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकत्रित उपयोगिता, एकूण उपयोगिता. नंबर 3, मानवी गरज पूर्ण करण्याची कंसात भागवण्याची वस्तूतील क्षमता. 3चं उत्तर आहे उपयोगिता. नंबर 4, वस्तूच्या शेवटच्या वाढीव नगापासून मिळालेली उपयोगिता, सीमांत उपयोगिता. 5, स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला, काल उपयोगिता. नंबर 6, संगणकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संगणकातून मिळणारी उपयोगिता, ज्ञान उपयोगिता. नंबर 7, एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूची वाढणारी उपयोगिता, काल उपयोगिता. नंबर 8, उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून
मिळालेली उपयोगिता, सीमांत उपयोगिता. आता प्रकरण 3 अ, मागणीचे विश्लेषण. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते. संमिश्र मागणी. मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. मागणी वक्र. नंबर 3, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, मागणी. नंबर 4, किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीतील बदलामुळे मागणीत घट होते, तर मागणीतील ऱ्हास. नंबर 5, अशी परिस्थिती जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते, तर मागणीचा विस्तार. नंबर 6, किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, तर मागणीची वृद्धी वाढ. नंबर 7, साखर व गूळ यांना असणारी मागणी, स्पर्धात्मक मागणी. आता प्रकरण 3 ब, मागणीची लवचिकता. 1, किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, मागणीची किंमत लवचिकता. नंबर 2, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम, मागणीची छेदक लवचिकता. नंबर 3, मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता, मागणीची पूर्णता लवचिकता. नंबर 4, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल, मागणीची उत्पन्न लवचिकता. नंबर 4 म्हणजे प्रकरण 4, पुरवठा विश्लेषण. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती, सरासरी प्राप्ती. एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ, सीमांत खर्च. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च, सरासरी खर्च. नंबर 4, कच्च्या मालावर केला जाणारा खर्च, बदलता खर्च. प्रकरण 5, बाजाराचे प्रकार. काही थोडे विक्रेते असलेला बाजार, अल्पाधिकार. नंबर 2, असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते, दीर्घकाळ. नंबर 3, प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा. नंबर 4, मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू, समतोल बिंदू. नंबर 5, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च, विक्री खर्च. नंबर 6, एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे, मूल्यभेद. आता प्रकरण 6 चालू झाले. निर्देशांक. नंबर 1, 2 भिन्न कालावधीत एखाद्या चलात झालेल्या बदलाचे मापन करणारे सांख्यिकीय साधन, निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत एखाद्या चलात झालेल्या बदलाचे मापन करणारे सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक. नंबर 2, 2 भिन्न कालावधीत वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक, किंमत निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाचे मापन करणारा निर्देशांक, किंमत निर्देशांक. नंबर 3, 2 भिन्न कालावधीत श्रमिकांच्या उत्पादकतेत झालेल्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत श्रमिकांच्या उत्पादकतेत झालेल्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक. नंबर 4, 2 भिन्न कालावधीत केवळ एका चलात झालेल्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक, एकीकृत निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत केवळ एका चलात झालेल्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक, एकीकृत निर्देशांक. नंबर 5, 2 भिन्न कालावधीत एका चलाच्या गटापासून तयार करण्यात आलेला निर्देशांक, संयुक्त निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत एका चलाच्या गटापासून तयार करण्यात आलेला निर्देशांक, संयुक्त निर्देशांक. आता प्रकरण 7, राष्ट्रीय उत्पन्न. दिलेल्या वर्षात
देशाच्या भौगोलिक सीमा रेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य स्थूल देशांतर्गत उत्पादन. नंबर 2, एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय राष्ट्रीय उत्पन्न. एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी मोजदाद होऊ न देता किंवा घेऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 3, भूमी या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला खंड. नंबर 4, श्रम या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला वेतन. त्यानंतर 5, एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 6, एका वर्षाच्या कालावधीतील निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक निव्वळ निर्यात. प्रकरण 8, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. नंबर 1, आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण शासकीय अंदाजपत्रक. आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाची वित्तीय विवरण शासकीय अंदाजपत्रक. नंबर 2, समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले वित्त व्यवहार सार्वजनिक वित्त व्यवहार. समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले वित्त व्यवहार सार्वजनिक वित्त व्यवहार. नंबर 3, प्रश्न एकदा नंतर उत्तर, अगोदर उत्तर नाही. शासकीय खात्यावर आणि विविध सेवांवर केलेला खर्च महसुली खर्च. शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जाणारा खर्च महसुली खर्च. नंबर 4, कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे. तर उत्तर आहे कर. कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर. नंबर 5, कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावी लागणारी रक्कम बाह्य कर्ज. कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावी लागणारी रक्कम बाह्य दंड. कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावी लागणारी रक्कम म्हणजे दंड. नंबर 6, देशाबाहेरील आर्थिक स्रोतांच्या आधारे शासनाने उभारलेले कर्ज म्हणजे बाह्य कर्ज. देशाबाहेरील आर्थिक स्रोतांच्या आधारे शासनाने उभारलेले कर्ज म्हणजे बाह्य कर्ज. आता भारतातील प्रकरण 9 आहे. प्रकरण 9 आणि प्रकरण 10 म्हणजे इथे हा प्रश्न संपतो. क प्रश्न फक्त प्रश्न पहिल्यातील क. प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नंबर 1, मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी मागणी ठेवी. नंबर 2, दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या आणि सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन. रोखे. दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या आणि सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन रोखे. नंबर 3, एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने केलेले एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने खरेदी केलेले कंपनीचे समभाग भांडवल. एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने खरेदी केलेले कंपनीचे समभाग म्हणजे समभाग भांडवल. नंबर 4, परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन. परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन कोणते तर सरकारी कर्ज सरकारी रोखे. परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन सरकारी रोखे. प्रकरण 10, भारताचा विदेशी व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाकडून
केलेली वस्तूची व सेवांची खरेदी आयात व्यापार. नंबर 2, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूची व सेवांची विक्री निर्यात व्यापार. नंबर 3, एका वर्षाच्या कालावधीत एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. 3 नंबरचं उत्तर आहे व्यवहार तोल. नंबर 4, विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक व्यापार तोल. तर तिसरा आणि चौथा प्रश्न पुन्हा रिपीट करतो प्रकरण 10 मधील. तर तिसरा घ्या. थोडासा जम्पलिंग आहे. जम्पलिंग म्हणजे गोंधळ होऊ शकतो. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. पण कोणत्या? एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल. आणि दुसरं आहे 4 नंबर. दुसरं म्हणजे जम्पलिंग होणारा दुसरा प्रश्न आहे विशिष्ट कालावधीत. जम्पलिंग म्हणजे गोंधळ होणारा. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक व्यापार तोल. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक व्यापार तोल. विशिष्ट कालावधीत पर्टिक्युलर पिरियड देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक व्यापार तोल. तर हा क नंबरचा प्रश्न झालेला आहे. आता या प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवर आपल्याला कोणता प्रश्न विचारला होता? ड मध्ये सहसंबंध ओळखा. तर तो घेणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे आपले ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा आराखडा यानुसार आपला प्रश्न बरोबर होतो. तर घेऊन टाकूया आपण. तर सहसंबंध पूर्ण करा. प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. नंबर 1, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल. नंबर 2, स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न सिद्धांत, सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत. नंबर 3, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल. नंबर 4, स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. नंबर 5, मॅक्रो स्थूल अर्थशास्त्र, मायक्रो सूक्ष्म अर्थशास्त्र. नंबर 6, सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र, आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र. तर राहिलेला भाग आपण नंतर घेऊया. सुरुवात झालेली आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी थांबूया.